जय महाराष्ट्र सर्वांना. खूप जणांचे प्रश्न होते की तलाठी भरती रद्द होणार का, काय अपडेट्स आहेत नवीन नवीन. तर आज आपण लोकमतचा पेपर घेत आहोत आणि तुम्ही लोकमतचा पेपर सुद्धा बघू शकता. आज आपण मुद्दा हायलाईट करून घेतलेला आहे. मुद्दा हायलाईट करण्याचं कारण काय, सरकारचे स्पष्टीकरण काय, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना 200पेक्षा जास्त गुण जरी भेटत असतील तरी मेरिटप्रमाणेच नियुक्ती होणार. दुसरा मुद्दा आपण इथं असा हायलाईट करणार की 10,41,713 उमेदवारांनी फॉर्म भरले, पण परीक्षा दिली 8,64,960 उमेदवारांनी. इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली. आणि सगळ्यात मेन मुद्दा काय माहिती का, सगळ्यात मेन मुद्दा, तलाठी भरती परीक्षेत 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त नॉर्मलायझेशननं गुण मिळाले. 200पेक्षा अधिक किती जणांना मिळाले माहिती का, 48 जणांना 200पेक्षा जास्त गुण मिळाले. 48 हा आकडा लहान नाही. 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त गुण भेटले. कोणाला 202, 204, 209, 214, फार 258पर्यंत आकडा याचा गेलेला आहे. आता सरकारचं म्हणणं काय याच्यावरती सुद्धा आपण हायलाईट करू. राज्यात इथं त्यांनी मुद्दा जो घेतलेला आहे तो आपण हायलाईट करू. टोटल मुद्दे आपण हायलाईट करू. राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणात वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र ही संधी साधून विरोध बेचूड आरोप करत आहेत. अशा विरोधात बातमी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिला. कधी दिला? सोमवारी दिला. आता ही गोष्ट टोटल आपण हायलाईट करून घेऊ म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वाचू शकता या गोष्टी. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, फक्त त्यासाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, प्रूफ द्यावे लागतील. आणि या भरती प्रक्रिया काही जरी पुरावे सापडले तर आम्ही भरती रद्द करू. तर अजून पुरावे काय पाहिजेत? तुम्हाला 48 तुम्ही पेपरात पण हे छापा लागले, 48 उमेदवारांचे गुण वाढले. किती उमेदवारांचे? 48 उमेदवारांचे गुण वाढले. 200पेक्षा जास्त, 202, 200पेक्षा जास्त गुण भेटतील असं कोणतं नॉर्मलायझेशनचा कोणता फॉर्म्युला आहे हे सरकारला या विद्यार्थ्यांनी विचारायला पाहिजे. आणि जो कोणी मोर्चा काढत असेल त्याला साथ द्यायला पाहिजे, तरच भरतीचं काहीतरी होऊ शकते. आणि सर्वांची मागणी एकच असली पाहिजे की ही भरती रद्द करून या भरतीचे सगळे कामकाज MPSCकडे द्यावे. MPSCकडे इथून पुढच्या सगळ्या परीक्षा द्याव्या. MPSC चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. आणि TCS आणि IBPS यांच्याकडे कोणत्याही परीक्षेबाबत कोणतीही परीक्षा यांच्याकडून घेण्यात येऊ नये. यांची फील्ड बँकिंग आहे, तर हे बँकिंगमध्येच वर्क करतील. यांना आपल्या भरतीत येऊ देऊ नये असा सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे विरोध करावा, तरच काहीतरी होऊ शकते. नाहीतर सरकार इथं डायरेक्ट स्पष्टीकरण घेते की सामान्यीकरण प्रक्रियेमुळे जरी 200पेक्षा जास्त गुण भेटत असतील तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती होईल. तशी कशी होईल? 200पेक्षा 2 गुण कुठून भेटायला लागले? कोणचं नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला यूज करायला लागले? इथं काही विद्यार्थ्यांना कळेना आणि शिक्षकांना कोणालाच कळेना की ही कोणची नॉर्मलायझेशन पद्धती. आणि जर का अशी असेल तर ही नॉर्मलायझेशन पद्धत आता लवकर व्हायरल करा, म्हणजे सगळेजण नॉर्मलायझेशन पद्धत करून ॲटलिस्ट जॉबवर तरी लागतील. तर जे कोणी मोर्चा वगैरे काढत असतील त्यांना साथ द्या. आणि सगळ्यांची मागणी एकच ठेवा की MPSCकडे ही परीक्षा द्यावी. ही भरती रद्द केली तरी चालेल, कारण ही भरती आता सगळे हिचे पैसे भरूनच लागलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या भरतीची मेरिट आता त्याच्यामुळेच मेरिटानुसार नियुक्ती होणार आहे. तर ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही अपडेट्स आले तर मी तुम्हाला सांगतो. काही प्रॉब्लेम असला तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचं रिप्लाय लगेच देऊ, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता आपण खाली एक लिंक टाकत आहे. मागच्या वेळेस तुम्ही भरतीचं मागची व्हिडिओ पण आपण घेतलेली. तर हा पेपर लोकमत आहे, तर लोकमतची लिंक मी सुद्धा देतो की तिथून तुम्ही हा पेपर रीड करू शकता. ठीक आहे, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र.